मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे. डिजिटल विज्ञानमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या काही लाईव्ह सेशनपासून काही व्हिडिओजपासून आपण एस-एस-सी बोर्ड परीक्षा 2022 साठी जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, शास्त्रीय कारणे लिहा या प्रश्न प्रकारामध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 2 मध्ये हा प्रश्न प्रकार आपल्याला विचारला जातो, शास्त्रीय कारणे लिहा. आणि यासाठी 2 गुण असतात आणि असे एकूण 3 प्रश्न विचारले जातात. 3 पैकी आपल्याला 2 उपप्रश्न सोडवणे आवश्यक आहेत, म्हणजे एकूण 4 गुण. तर 4 गुणांची आपण तयारी करत आहोत. तर या सिरीज मधला हा क्रमांक 3चा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण पाठ क्रमांक 7 ते 10 या पाठांवर आधारित शास्त्रीय कारणे लिहा या प्रकारचे प्रश्न, त्यांची उत्तरं आणि स्पष्टीकरणासह त्यांची उत्तर आपण अभ्यासणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर यातील पहिला पाठ आहे तो म्हणजे 7वा पाठ, ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची. तर यामधील पहिला प्रश्न आहे तो म्हणजे औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रात उत्परिवर्तित प्रजातींचा वापर वाढला आहे. याचं आपल्याला कारण सांगायचं आहे. याचं कारण म्हणजे औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रात जैवतंत्रज्ञानाच्या पद्धती वापरून अनेकविध फायदे देणाऱ्या प्रजातींचा उपयोग करण्यात येतो. कोणत्या प्रजातींचा? सूक्ष्मजीवांच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या सूक्ष्मजीवांच्या प्रजातींचा आपण उपयोग करत असतो आणि यामध्ये उत्परिवर्तित जाती आणि जनुक अभियांत्रिकीने बनवलेल्या प्रजाती वापरल्या की उत्पादनात भरीव वाढ होते. उदाहरणार्थ प्रतिजैविके, जीवनसत्वे, अमिनो आम्ले, विकरे अशा निरनिराळ्या उत्पादनात उत्परिवर्तित प्रजातींचा वापर होतो. मुद्दा असा आहे की उत्परिवर्तित प्रजाती म्हणजे काय. त्याच्या अगोदर आपण समजून घेऊया की उत्परिवर्तन म्हणजे काय. पहिल्या पाठामध्ये आपल्याला मुद्दा आहे की उत्परिवर्तन म्हणजे काय. तर उत्परिवर्तन म्हणजे एखाद्या सजीवाच्या जनुकीय रचनेमध्ये झालेला छोटासा बदल, त्याला आपण म्हणत असतो उत्परिवर्तन. जनुकीय रचनेमध्ये बदल होतो म्हणजे नेमकं काय होतं, तर डीएनएच्या ज्या बेस पेरिंग्ज आहेत, नायट्रोजनच्या बेस पेरिंग्ज आहेत किंवा नत्र रेणूंच्या ज्या जोड्या आहेत त्यांच्यामध्ये थोडासा बदल होत असतो आणि या बदलामुळे त्या सजीवामध्ये निर्माण होणारे प्रथिनं बदलतील. आणि आपल्याला माहिती आहे की प्रथिनं काय निर्धारित करत असतात? लक्षणं. म्हणजेच प्रथिनं बदलली की त्या सजीवामधील लक्षणे बदलतील. लक्षणे बदलली म्हणजे त्या सजीवामधील वैशिष्ट्ये देखील बदललेली आहेत आणि यालाच म्हणायचं आहे उत्परिवर्तन. तर आपण जाणीवपूर्वक आपल्याला हवा तसा बदल एखाद्या सूक्ष्म जीवामध्ये घडवून आणू शकतो. तर या प्रकारे तयार केलेल्या, निर्माण केलेल्या सूक्ष्म जीवांच्या प्रजातींना म्हणायचंय उत्परिवर्तित प्रजाती. तर अशा प्रकारच्या उत्परिवर्तित प्रजातींमुळे आपल्याला उत्पादनामध्ये भरमसाठ वाढ झालेली आहे. त्याचबरोबर प्रतिजैविके, जीवनसत्वे, अमिनो आम्ले, विकरे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनांमध्ये आपण या उत्परिवर्तित प्रजातीचा वापर करत आहोत. त्याचबरोबर कचरा व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण असे पर्यावरणाचे काही प्रश्न देखील आपण या अशा प्रकारच्या सूक्ष्मजीवांचे वापर करून सोडवलेले आहेत. शेतीमध्ये देखील बेटी प्रकारच्या जाती याच पद्धतीने तयार केलेल्या जातात. बेटी, तर याचं एक उदाहरण म्हणजे बीटी कॉटन, त्याचबरोबर बीटी ब्रिंजाल. तर अशा प्रकारचे आपण वनस्पतींची देखील वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती निर्माण केलेल्या आहेत. बेटी म्हणजे काय, तर बॅसिलस thuringiensis हे एक जीवाणूचा प्रकार आहे. तर या जीवाणूमधील आवश्यक ते जनुक आपण या कॉटनमध्ये म्हणजे कापसाच्या झाडामध्ये किंवा वांग्याच्या झाडामध्ये टाकलेलं आहे आणि त्यानुसार आपल्याला हवे तसे बदल आपण या वनस्पतीमध्ये घडवून आणलेले आहेत. म्हणजे शेतीमध्ये देखील बेटी प्रकारच्या जाती याच पद्धतीने तयार केलेल्या जातात आणि या सर्व कारणासाठी औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रात उत्परिवर्तित प्रजातींचा वापर वाढलेला आहे. जाऊया पुढील प्रश्नाकडे. डिटर्जंट्समध्ये सूक्ष्म जैविक प्रक्रियेने मिळवलेले विकर मिसळतात. मित्रांनो, बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. त्याचं कारण आपण जाणून घेऊया की का सूक्ष्म जैविक प्रक्रियेने मिळवलेले विकर मिसळले जातात या डिटर्जंट्समध्ये. ठीक आहे, डिटर्जंट्स म्हणजे माहिती आपल्याला निरमा पावडर किंवा एखादा पृष्ठभाग धूलमुक्त करण्यासाठी जी गोष्ट आपण वापरतो त्या गोष्टीला म्हणायचं डिटर्जंट. ठीक आहे ना. तर डिटर्जंट्समध्ये
सूक्ष्म जैविक विकरे मिसळल्याने त्यांचे कार्य अधिक क्षमतेने होते. त्याचबरोबर कपड्यातील मळ काढण्याची प्रक्रिया कमी तापमानावरही घडून येते. म्हणून डिटर्जंट्समध्ये सूक्ष्म जैविक प्रक्रियेने मिळवलेले हे विकर मिसळले जातात. आपल्याला शास्त्रीय कारणी कमीत कमी 2 मुद्दे लिहिणे आवश्यक आहेत बेटा. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न. रसायन उद्योगात रासायनिक उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्म जैविक उत्प्रेरके वापरली जातात. त्याचं कारण आपण जाणून घेऊया. आता या ठिकाणी गरज असेल तर आपण 2 पेक्षा अधिक मुद्दे देखील वापरू शकतो. हा देखील महत्त्वाचा मुद्दा लक्षामध्ये ठेवायचा आपल्याला. तर ऊर्जा बचत होते. म्हणजेच रसायन उद्योगामध्ये रासायनिक उत्प्रेरकांच्या ऐवजी सूक्ष्म जैविक विकरे म्हणजेच सूक्ष्म जीवांमार्फत तयार केलेली विकरे, त्यांना म्हणायचं सूक्ष्म जैविक विकरे ही वापरली जातात. त्याचं पहिलं कारण की यामुळं ऊर्जा बचत होते. तसेच महागड्या क्षरणरोधी किंवा क्षरणरोधक उपकरणांची गरज भासत नाही. क्षरण प्रामुख्याने जी उपकरणं आपण वापरत असतो त्यामध्ये लोखंडासारख्या या प्रमुख धातूचा वापर केलेला असतो आणि लोखंडाचं क्षरण होणे ही संपूर्ण जगासमोर एक महत्त्वाची समस्या आहे मित्रांनो. त्यामुळे अशा मशिनरीमध्ये, अशा उपकरणांमध्ये लोखंड असतं आणि लोखंडाची झीज किंवा क्षरण ही देखील खूप मोठी समस्या आहे. आणि जे आपण रासायनिक उत्प्रेरक वापरतो ना, तर या रासायनिक उत्प्रेरकांमुळे तर या लोखंडाची झीज होत असते. तर जर आपण रासायनिक उत्प्रेरकांच्या ऐवजी सूक्ष्म जैविक विकरे जर आपण वापरली तर त्या ठिकाणी क्षरणाची काही आवश्यकता लागणारच नाही ना, किंवा क्षरण होणारच नाही. त्यामुळे क्षरणरोधक उपकरणाची काय आवश्यकता लागणार नाही. दुसरा मुद्दा समजून घेऊया. ही विकरे कमी तापमान, pH व दाब अशा परिस्थिती देखील काम करत असतात. त्यामुळे आपल्या बऱ्याचशा ज्या काही रिक्वायरमेंट आहेत, ज्या काही गरजा आहेत, त्या गरजा कमी होतील. त्याचबरोबर सूक्ष्म जैविक विकरे वापरून तयार केलेल्या अभिक्रियात अनावश्यक उत्पादिते बनत नाहीत. पुढे शुद्धीकरणाचा खर्च देखील कमी होतो. हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर सूक्ष्म जैविक विकरांच्या अभिक्रियांमध्ये टाकाऊ पदार्थाचे उत्सर्जन, त्यांचे विघटन टाळले जाते. तसेच या विकरांचा पुनर्वापरही आपल्याला करता येतो. त्यामुळे रासायनिक उत्प्रेरकांच्या ऐवजी सूक्ष्म जैविक विकरे आपण वापरू शकतो किंवा वापरली जातात. पुढचा प्रश्न की सध्याच्या काळात प्रोबायोटिक्सना अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. प्रोबायोटिक्स तर या घटकांना अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे मित्रांनो. का? त्याचं कारण जाणून घेऊया. तर प्रोबायोटिक्स म्हणजे काय त्याच्याविषयी थोडक्यात माहिती दिली आहे. तर प्रोबायोटिक्स यामध्ये काय असतं ते देखील सांगितलेलं आहे. प्रोबायोटिक्स हे क्रियाशील जीवाणू असणारे दुग्धजन्य पदार्थ आहेत. ठीक आहे ना. आता क्रियाशील जीवाणू असणारे दुग्धजन्य पदार्थ आपल्या घरामध्ये आपण दररोज बनवत असतो. म्हणजे काय? दही किंवा ताक. तर याच्यामध्ये जीवाणू आहेत. ठीक आहे ना. लॅक्टोबॅसिलाई सारखे जीवाणू आहेत, परंतु ते अधिक क्रियाशील आहेत का? तर नक्कीच नाही. तर हेच जीवाणू जर अधिक क्रियाशील असतील तर नक्कीच अशा प्रकारच्या दह्याचा किंवा ताकाचा जर आपण आहारामध्ये समावेश केला तर हे क्रियाशील जीवाणू आपल्या पचन संस्थेमध्ये अधिक चांगल्या प्रकारे परिणाम करतात. त्यासाठी प्रोबायोटिक्स म्हणजे काय हे सांगितलेलं आहे या ठिकाणी. प्रोबायोटिक्स म्हणजे काय? क्रियाशील जीवाणू असणारे दुग्धजन्य पदार्थ. मी इथं केवळ 2 उदाहरणे दिलीत, दही आणि ताकाचं. दुग्धजन्य पदार्थ आणखी कोणते असतील मग? चीज असेल, पनीर असेल, तर यासारखे पदार्थ. तर दुग्धजन्य पदार्थ आहेत आणि हे आरोग्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे फायदेशीर आहेत. उदाहरणार्थ प्रोबायोटिक्समुळे आपल्या अन्नमार्गात उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वसाहती वाढतात, सूक्ष्मजीवांची संख्या वाढते. त्याचबरोबर क्लॉस्ट्रिडियम सारख्या इतर घातक सूक्ष्मजीवावर हे चांगले जीवाणू नियंत्रण ठेवतात. आता प्रश्न असा येतो की क्लॉस्ट्रिडियम सारखा जीवाणू आपल्या पचनसंस्थेमध्ये आला कुठून? जे आपण अधिक काळासाठी साठवलेलं अन्न जे आहे किंवा उघड्यावरचं अन्न आपण खात असाल, किंवा विशेष करून जे हवाबंद डब्यामध्ये ठेवलेले जे अन्न आहे त्याची वापराची तारीख संपल्यानंतरही
त्याचा जर आपण वापर केला असेल तर आपल्याला विषबाधा होऊ शकते. त्याचं कारण म्हणजे त्या हवाबंद डब्यांमध्ये क्लॉस्ट्रिडियम सारखे हे सूक्ष्मजीव वाढलेले आहेत. त्याचबरोबर जे उघड्यावरती अन्नपदार्थ ठेवलेले आहेत त्यावरती देखील हे क्लॉस्ट्रिडियम सारखे घातक सूक्ष्मजीव वाढलेले आहेत आणि यामुळे आपल्या पचनसंस्थेवर पूर्णपणे परिणाम होतो. केवळ पचनसंस्थेवरच नाही तर आपल्या आरोग्यावर देखील याचा पूर्ण परिणाम होत असतो. तर एक क्लॉस्ट्रिडियम सारखे जे घातक विषारी सूक्ष्मजीव आहेत तर यांच्यावर नियंत्रण ठेवलं जातं, यांची संख्या कमी केली जाते. त्याचबरोबर चयापचय क्रियेवर देखील नियंत्रण ठेवलं जातं. आता चय अपचय क्रिया म्हणजे काय मित्रांनो? चय आणि अपचय याद्वारे एक शब्द बनलेला चय अपचय. तर चय म्हणजे ऊर्जा निर्मिती आणि अपचय म्हणजे निर्माण केलेली ऊर्जा वापरणे. तर आपल्या शरीरामध्ये दोन्ही क्रिया, दोन्ही गोष्टी एकदाच होत आहेत की एका क्रियेमध्ये आपल्या शरीरामध्ये ऊर्जेची निर्मिती होत आहे आणि दुसऱ्या प्रक्रियेमध्ये आपल्या शरीरामध्ये ही निर्माण झालेली ऊर्जा आपण वापरून घेत आहोत, तर याला म्हणायचं चय अपचय. तर यावरती देखील हे उपयुक्त सूक्ष्मजीव नियंत्रण ठेवत असतात. त्याचबरोबर प्रोबायोटिक्समुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढत असते. त्याचबरोबर चयापचय क्रियेमध्ये निर्माण झालेले घातक पदार्थांचे दुष्परिणाम या प्रोबायोटिक्समुळे कमी होतात. एखाद्याने जर प्रतिजैविकांचे उपचार घेतले असतील तर त्यामुळे अन्नमार्गातील उपयुक्त सूक्ष्मजीव अकार्यक्षम होतात. तर अशा उपयुक्त सूक्ष्मजीवांना पुन्हा क्रियाशील करण्याचे काम हे प्रोबायोटिक्स करत असतात. आता बऱ्याच वेळेस डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आपण प्रतिजैविके घेत असतो. प्रतिजैविके म्हणजे अँटीबायोटिक्स आहे ना. समजा आपल्याला एखादा विकार झालेला आहे, रोग झालेला आहे, तर त्यावर चांगल्या प्रकारे परिणाम करण्यासाठी डॉक्टर आपल्याला प्रतिजैविके देत असतात. आता प्रतिजैविके घेतल्यानंतर आपल्या अन्नमार्गामध्ये जे उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत त्यांच्यावर परिणाम होतो. तर हा परिणाम दूर करण्यासाठी देखील हे प्रोबायोटिक्स अत्यंत उपयुक्त आहेत. त्याचबरोबर अतिसाराच्या उपचारासाठी प्रोबायोटिक्सचा वापर होतो. तसेच इतर पाळीव प्राण्यांच्या जसे कोंबड्यांवरील उपचारासाठी देखील या प्रोबायोटिक्सचा वापर केला जातोच. तर या साऱ्या किंवा संपूर्ण फायद्यांद्वारे अलीकडच्या काळामध्ये प्रोबायोटिक्स असणारी ही उत्पादने लोकप्रिय झालेली आहेत. त्यानंतर मित्रांनो, पुढील मुद्द्याकडे जाण्याच्या अगोदर तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे की तुमचा बोर्ड परीक्षेचा अभ्यास तुम्ही चांगल्या प्रकारे सुरू केलेला असेलच, तर तुमच्या याच अभ्यासाला, तुमच्या याच तयारीला अधिक परिणामकारक बनवण्यासाठी अन अकॅडमीने आणली आहे लेट्स क्रॅक फ्री टेस्ट सिरीज. ही टेस्ट सिरीज महाराष्ट्र स्टेट बोर्डचे इयत्ता 9वी पासून ते इयत्ता 12वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी देऊ शकतात. तर याची वैशिष्ट्ये काय आहेत? पहिलं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ही टेस्ट अतिशय मोफत आहे. या टेस्टमध्ये मल्टिपल चॉईस टाईप ऑफ क्वेश्चन्स विचारले जातील, बहुपर्यायी प्रकारचे प्रश्न विचारले जातील आणि त्याचबरोबर या टेस्टमध्ये कोणत्याच प्रकारची निगेटिव्ह मार्क सिस्टीम नाही आहे मित्रांनो. आणि टेस्ट झाल्यानंतर लगेचच एक ॲनालिसिस सेशन होईल ज्यामध्ये तुमचे सर्व काही डाऊट्स आणि अकॅडमीवरील तज्ज्ञ शिक्षकांमार्फत क्लिअर केले जातील. आणि त्याचबरोबर या लाईव्ह सेशनमध्ये जे PDF आहे ते PDF देखील तुम्हाला दिलं जाईल आणि याच्या मदतीने तुम्ही कधीही व कुठेही अभ्यास करू शकता. तर इयत्ता 9वी आणि 10वीसाठी गणित व विज्ञान विषयाची ही टेस्ट होईल. तर इयत्ता 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅथ्स, बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, अकाउंट्स आणि इकॉनॉमिक्स या विषयांची टेस्ट घेतली जाईल. ही टेस्ट अतिशय मोफत आहे मित्रांनो. तर टेस्टचा मोफत लाभ घेण्यासाठी अन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि ॲप डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला एक कोड विचारला जाईल. तर तो कोड तुम्ही काय देणार आहात? त्या ठिकाणी स्क्रीनवर दिसणारा तुम्ही हा देशपांडे हा कोड यूज करायचा आहे. त्यानंतर करिअर आवर आणि अकॅडमीवर होणार आहे ते म्हणजे 18 डिसेंबरला दुपारी 3 वाजता. आता हे करिअर आवर नेमकं काय आहे मित्रांनो? तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की तुमच्यापैकी किती जणांना गणित या विषयामध्ये आपलं करिअर करायचं आहे, आपलं पुढचं भविष्य निवडायचं आहे, तयार करायचं आहे आणि या अनुषंगाने तुम्ही काय केलेलं आहे का? तुम्हाला पुढे जाऊन IIT व JEE यासारख्या परीक्षा द्यायच्या आहेत का? तुम्ही अजूनही कन्फ्यूज आहात की गणित विषय घेऊन तुम्ही आपलं करिअर कसं तयार करू शकता किंवा कसं निर्माण करू शकता? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि अकॅडमीवरील तज्ज्ञ शिक्षक पवन वाघ सर
व प्रशांत जोशी सर हे येणार आहेत 18 डिसेंबरला. त्यामुळे आजच अनअकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. आणि ह्या सर्व संबंधीच्या लिंक्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तर त्या डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करून ती लिंक ओपन करायची आपापल्या वर्गाची आणि अनअकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. आणि ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला एक कोड विचारला जाईल. तर तो कोड आपल्याला हाच टाकायचा, स्क्रीनवर दिसणारा देशपांडे हा कोड यूज करायचा आहे. तर देशपांडे हा कोड यूज केल्यानंतर तुम्हाला अनअकॅडमीच्या कोणत्या पेड सबस्क्रिप्शनवर पूर्ण 10% डिस्काउंट मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो आजच अनअकॅडमीचे ॲप डाउनलोड करा व आपल्या अभ्यासाला नवी दिशा द्या. जाऊया पुढे. तर व्यावसायिक उपयोगासाठी ईस्ट वापरून बनवलेली पाव व इतर उत्पादने पौष्टिक असतात. म्हणजेच जे ईस्ट वापरून तयार केलेले जे पाव आहेत किंवा यासारखे तत्सम जे उत्पादने आहेत हे पौष्टिक असतात. त्याचं कारण आपल्याला सांगायचं आहे. तर पाव बनवताना किण्वन प्रक्रिया होण्यासाठी त्यामध्ये थोडंसं बेकर्स ईस्ट मिसळलं जातं. आता बेकर्स ईस्टमध्ये नेमकं काय सूक्ष्मजीव आहे उपयुक्त, तो म्हणजे सॅक्रोमायसिस सेरेविसी. ठीक आहे ना. ईस्ट मिसळलं जातं म्हणजेच ईस्टमध्ये काय आहे, सॅक्रोमायसिस सेरेविसी हा शब्द आपल्याला उत्तरामध्ये येणं आवश्यक आहे मित्रांनो, तरच आपल्याला गुण मिळतील, मार्क मिळतील. तर व्यावसायिक बेकरी उद्योगात संकुचित ईस्टचा वापर होतो, म्हणजेच सॅक्रोमायसिस सेरेविसीचा वापर होत असतो. तर हे नेमकं असतं कशा स्वरूपामध्ये, तर दाणेदार कोरड्या स्वरूपामध्ये हे ईस्ट घरगुती बेकिंगसाठी वापरलं जातं. आणि व्यावसायिक उपयोगासाठी ईस्ट वापरून तयार केलेल्या पिठामध्ये काय काय असतं, कर्बोदके, मेद, प्रथिने, विविध जीवनसत्वे आणि त्याचबरोबर खनिजे असे सर्व उपयुक्त घटक असतात. त्याचबरोबर अत्यंत अधिक प्रमाणामध्ये, प्रचंड प्रमाणामध्ये त्यामध्ये ऊर्जा देखील असते. आणि किण्वन या प्रक्रियेमुळे पौष्टिकता देखील निर्माण होत असते. त्यामुळे अशा पिठापासून बनवलेले जे पदार्थ आहेत हे सर्व पदार्थ जसं की पाव व यासारखी इतर उत्पादने हे नक्कीच पौष्टिक असतात. त्यानंतर पुढील प्रश्न, सूक्ष्म जैविक विकरे पर्यावरण स्नेही ठरतात, त्याचं कारण जाणून घेऊया. तर सूक्ष्म जैविक विकरे वापरल्यामुळे ऊर्जा बचत होते, तसेच महागड्या क्षरणरोधक उपकरणांची गरज लागत नाहीये. ही उपकरणे किंवा ही विकरे कमी तापमान, pH व दाब अशा परिस्थितीत देखील काम करतच असतात. त्याचबरोबर सूक्ष्म जैविक विकरे वापरून तयार केलेल्या अभिक्रियेमध्ये अनावश्यक उपउत्पादने बनत नाहीत. तसेच यामुळे शुद्धीकरणाचा खर्च देखील बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतो बेटा. सूक्ष्म जैविक विकरांच्या अभिक्रियांमधून टाकाऊ पदार्थ निर्मिती कमी होते. त्यामुळे अशा प्रकारच्या पदार्थाचं उत्सर्जन देखील टाळलं जातं. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की यांचा पुनर्वापर देखील करता येतो ना, म्हणून हे सर्व विकरे पर्यावरण स्नेही ठरतात. यामुळे पर्यावरणाला कोणत्याच प्रकारचा धोका नाही आहे बेटा. त्यानंतर पुढील प्रश्न, नवीकरण योग्य ऊर्जा स्रोतांच्या मध्ये जैव इंधन हे महत्त्वाचे साधन आहे, त्याचं कारण आपल्याला जाणून घ्यायचं बेटा. तर नवीकरण योग्य ऊर्जा स्रोतांमध्ये जैव इंधन हे महत्त्वाचे साधन आहे, कारण ही इंधने घनरूप म्हणजेच दगडी कोळसा, शेण, पिकांचे अवशेष, द्रवरूप म्हणजेच वनस्पती तेल, अल्कोहोल, तसेच वायुरूप म्हणजेच गोबर गॅस, कोल गॅस अशा स्वरूपामध्ये उपलब्ध असतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ही इंधने मुबलक प्रमाणामध्ये अगदी सहज उपलब्ध होऊ शकतात. आणि भविष्यामध्ये ही इंधने भरवशाची आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न, भूमिभरणाच्या खड्ड्यात प्लास्टिकचे अस्तर घातले जाते, याचं कारण जाणून घेऊया आपण. तर शहरामध्ये जमा होणारा विघटनशील कचरा या पद्धतीमध्ये वापरला जातो. म्हणजे शहरामध्ये जो विघटनशील कचरा आहे, ज्याला आपण ओला कचरा देखील म्हणत असतो, ज्यामध्ये काच किंवा धातू, प्लास्टिक, रबर हे असे पदार्थ नसतात. मग काय पदार्थ असतात, तर हिरव्या पालेभाज्या, कागद, तर यासारख्या कचऱ्यांचा समावेश विघटनशील कचऱ्यामध्ये केला जातो. जसं की फळांच्या साली है ना. तर अशा कचऱ्यांचं विल्हेवाट लावण्यासाठी, विघटन करण्यासाठी भूमिभरण खड्ड्याचा वापर केला जातो. त्यानंतर तर नागरी वस्तूपासून लांब मोकळ्या जागेमध्ये खड्डे खोदले जातात आणि त्यामध्ये प्लास्टिकची अस्तर टाकले जाते. आणि कचऱ्यामधील का टाकलं जातं त्याचं कारण आपण जाणून घेऊया. तर कचऱ्यातील अशुद्ध किंवा विषारी द्रव झिरपून
मातीमध्ये प्रवेश करून मातीचे प्रदूषण होऊ नये यासाठी ही काळजी घेतली जाते. नेक्स्ट, समुद्रातील तेलगळतीमुळे होणाऱ्या दुष्परिणामावर नियंत्रण मिळवण्यासाठी सूक्ष्मजीवांचा देखील वापर केला जातो. त्याचं कारण जाणून घेऊया आपण. तर पेट्रोलियम म्हणजेच क्रूड तेलाची गळती निरनिराळ्या कारणांनी समुद्रामध्ये होतच असते. उदाहरणार्थ 2 जहाजांचा अपघात झाल्या त्यामुळे देखील होत असते. त्याचबरोबर ज्या ठिकाणी हे कच्चं तेल शोधलं जातं, याची निर्मिती केली जाते, त्या ठिकाणच्या केंद्रावरती देखील काही अपघात जर झाला तर एक क्रूड तेल किंवा कच्चं तेल समुद्रामध्ये पसरू शकतं. ठीक आहे ना. तर हे तेल जलचरांसाठी अत्यंत घातक आणि विषारी असतं. त्यामुळे आणि यांच्यामुळे पाण्यावर आलेल्या तेलाचा तवंग यांत्रिक पद्धतीने देखील दूर करता येतो, पण हे कार्य थोडंसं कठीण आहे. याला बराच असा वेळ लागत असतो बेटा. त्यामुळे जैविक पद्धतीने या तेल तवंगाला दूर करण्यासाठी अल्कॅन्युवोरॅक्स, बॉर्क्युमेन्सिस व स्युडोमोनास हे जीवाणू वापरले जातात. आणि या जीवाणूंमध्ये पिरिडिन्स व इतर रसायने नष्ट करण्याची क्षमता असते. त्यामुळे तेलाचे तवंग नष्ट होतात आणि हे जीवाणू हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया म्हणजे HCB हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया असतात. आता HCB हे हायड्रोकार्बनचे अपघटन करून त्यातील कार्बनचा ऑक्सिजन सोबतच संयोग घडवून आणतात आणि या अभिक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड व पाण्याची निर्मिती होत असते. आणि अशा प्रकारे समुद्रावर किंवा नदीमध्ये सांडलेल्या ह्या तेलांचे तवंग आपण नष्ट करत असतो. तर त्यानंतर पुढचा पाठ आहे तो म्हणजे 8वा पाठ, पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान. यामधील पहिला प्रश्न की तणनाशक रोधी वनस्पती शेतीसाठी लाभदायक असतात. तणांमुळे मुख्य पिकांच्या वाढीस अडथळा निर्माण होत असतो. तणांचा नाश करण्यासाठी तणनाशकांचा वापर केल्यास त्याचा विपरीत परिणाम मुख्य पिकावरती देखील होतच असतो. त्यामुळे तणनाशक विरोधी वनस्पती निर्माण करण्यात येत आहेत. आणि अशा प्रकारच्या वनस्पतीची जर आपण लागवड केली ना, अशा पिकामध्ये जर तण वाढलं तर आपण तणनाशकाचा वापर करतो. त्यावेळेस या वापर केलेल्या तणनाशकामुळे ते तण नष्ट होतं, परंतु आपल्या मुख्य पिकावर कोणत्याच प्रकारचा परिणाम होत नाही व आपलं उत्पन्न अधिक चांगल्या प्रकारे, अधिक चांगल्या पटीने वाढत असतं. आणि यातून बाहेर पडणाऱ्या रसायनांमुळे तणांचं नियंत्रण सहजपणे शक्य होतं, परंतु मुख्य पिकाला यामुळे कोणताच धोका होत नाहीये. पुढचा प्रश्न, अलीकडे बनवलेल्या लसी सुरक्षित असतात. त्याचं कारण आपल्याला सांगायचं आहे. पूर्वी काय होतं, पूर्वीच्या काळी रोगजंतू पूर्ण मारून किंवा त्यांना अर्धमेले करून त्यांचाच लस म्हणून वापर केला जायचा. आणि अशा वेळी कधी कधी रोगाचा प्रादुर्भाव देखील होत असत. म्हणजे जो रोग होऊ नये म्हणून आपण लस देत आहोत ना, या लसीमुळं बऱ्याच वेळेस तोच रोग झालेला होता. कारण त्यामध्ये त्या रोगाचा रोगजंतू पूर्ण मारून किंवा त्यांना अर्धमेले करून आपण टाकत होतो. परंतु आता काय होत आहे, आता जैवतंत्रज्ञानाचा वापर करून कृत्रिमरित्या लस तयार होते. अशा प्रकारच्या लसीत रोगजंतूचे प्रतिजन म्हणून वापरतात. म्हणजे त्या रोगजंतूचा एक छोटासा भाग घेतला जातो. ज्या प्रकारे सध्या COVID-19 किंवा कोरोना हा जो विषाणू आहे त्याचं स्पाइक प्रोटीन घेतलं जातं बेटा. आणि स्पाइक प्रोटीनचाच वापर करून लस बनवली जाते. म्हणजे छोटंसं स्पाइक प्रोटीन किंवा त्या कोरोनाचा छोटासा तुकडा जरी आपल्या शरीरामध्ये लसीच्या मार्फत सोडला तर आपल्याला कोरोना तर होणार नाहीये, परंतु आपल्या शरीरामध्ये त्या रोगाच्या विरुद्ध प्रचंड अशी रोगप्रतिकारक क्षमता मात्र नक्कीच तयार होऊ शकते. तर अशा प्रकारच्या लसीमध्ये रोगजंतूचे जे प्रतिजन म्हणून काम करत असते त्याचे जनुक मिळवून त्याच्या मदतीने प्रयोगशाळेमध्ये ते प्रतिजन तयार केले जाते आणि याचा वापर आपण लस म्हणून करत असतो. तसेच जैवतंत्रज्ञानाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या लसी ह्या अधिक तापस्थिर असतात. म्हणजे याच्यामध्ये तापमानाचा फारसा बदल जरी झाला तरी या लसीवरती काही परिणाम होत नाही व त्यांची क्षमता अधिक काळ टिकून राहते. आणि अशा लसी, सर्वात महत्त्वाचं, अशा लसी पूर्णपणे सुरक्षित असतात. त्यानंतर मरणोत्तर देहदान किंवा अवयवदान यासारख्या संकल्पना आता पुढे आलेल्या आहेत. त्याचं कारण आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर अपघात, रोग, आजार इत्यादी कारणांमुळे काही महत्त्वाचे अवयव निकामी होऊ शकतात.
कधी कधी त्यांची कार्यक्षमता ही कमी होऊ शकते आणि अशा वेळेस त्या रुग्ण व्यक्तीचे जीवन कठीण होऊन बनत असते, त्याच्या जीवास धोकाही निर्माण होऊ शकतो. तर अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला आवश्यक असलेल्या अवयवाचे दान मिळाले तर तो व्यक्ती वाचू शकते. त्यानंतर मृत्यूनंतर तशीही प्रत्येकाच्या शरीराची विल्हेवाटच लावली जाते, बरोबर आहे ना. त्याऐवजी अवयव दान केल्यास नक्कीच कोणाचे तरी प्राण वाचू शकतील. आणि सरकारी आणि सामाजिक संस्था देखील या बाबतीमध्ये जनजागृती करतच आहेत. म्हणूनच मरणोत्तर देहदान आणि मरणोत्तर अवयवदान यासारख्या संकल्पना सध्या पुढे येत आहेत. तर देहदान आणि अवयवदान यामध्ये थोडासा फरक आहे मित्रांनो, आणि हे दोन्ही गोष्टी मरणोत्तरच केल्या जातात. देहदान म्हणजे पूर्ण आपलं शरीर दान करणे आणि अवयवदान म्हणजे आपल्या शरीरामधील एखादा अवयव दान करणे. उदाहरणार्थ यकृत असेल किंवा आपले डोळे असतील तर यासारख्या गोष्टी दान करणे, याला म्हणायचं अवयव दान. ठीक आहे, नेक्स्ट जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर सांडपाणी प्रक्रिया न करता नदीमध्ये सोडू नये, त्याची कारण आपण जाणून घेऊया. सांडपाण्यामध्ये सेंद्रिय द्रव्य असते, ठीक आहे ना, आणि असे सांडपाणी नद्यांसारख्या नैसर्गिक जलस्रोतांमध्ये सोडल्यास सेंद्रिय द्रव्याचे ऑक्सिडीकरण घडून येते व त्याद्वारे नदीच्या पाण्यातील विद्राव्य ऑक्सिजन वापरला गेल्याने तो कमी होतो. आणि याचा प्रतिकूल परिणाम, विपरीत परिणाम, धोकादायक परिणाम त्यातील जीवसृष्टीवर होत असतो. म्हणजे लक्षामध्ये घ्या की हे जे सांडपाणी आहे या सांडपाण्यामध्ये सेंद्रिय द्रव्य म्हणजे कार्बन आहे याच्यामध्ये. तर अशा प्रकारचं कार्बनयुक्त पाणी जर नदीमध्ये सोडलं तर त्या नदीच्या पाण्यामध्ये ऑक्सिजन विरघळलेला असतो आणि सर्व जलचरांसाठी, सजीवांसाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. परंतु कार्बनयुक्त पाणी जर या नदीमध्ये जर सोडलं गेलं, मिसळलं गेलं तर या कार्बनयुक्त पाण्यातील कार्बनची अभिक्रिया या नदीच्या पाण्यामध्ये जो ऑक्सिजन आहे त्याबरोबर होते आणि त्या ठिकाणी काय तयार होईल, कार्बन डायऑक्साईड वायू तयार होईल, हे का ना बेटा. आणि कार्बन डायऑक्साईड वायू जर तयार झाला तर त्या ठिकाणी त्या नदीच्या पाण्यामधील ऑक्सिजन वापरला जाईल, म्हणजेच त्या ठिकाणचं ऑक्सिजन कमी होईल. आणि एकदा का त्या ठिकाणचं ऑक्सिजन जर कमी झालं तर यामुळे तेथील जे जलचर प्राणी आहेत, वनस्पती आहेत, त्यांना ऑक्सिजनची कमतरता जाणवेल आणि याचा प्रतिकूल परिणाम तेथील जीवसृष्टीवरती होईल. हे सर्व सजीव गुदमरून अक्षरशः मरून जातील. आता यावर उपाय म्हणून सूक्ष्म जैविक तंत्रज्ञानाच्या मदतीने सांडपाण्यातील सेंद्रिय द्रव्याचे आधीच ऑक्सिडीकरण करून अशी प्रक्रिया केलेले पाणी जर आपण नदीमध्ये सोडले तर नक्कीच त्या ठिकाणी नदीमध्ये कसल्याच प्रकारचे प्रदूषण होणार नाही. त्यानंतर पुढील प्रश्न, जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके शेतकऱ्यांना फायदेशीर आहेत. आता जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके म्हणजे काही पिकांमध्ये आपल्याला हवा तसा जनुकीय बदल करत असतो. या अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण उल्लेख केलेला होताच की बीटी प्रकारचे वनस्पती आपण तयार केलेले आहेत, ठीक आहे ना. तर अशा प्रकारचे जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके शेतकऱ्यांना नक्कीच फायदेशीर असतीलच का, त्याचं कारण आपण जाणून घेऊया. तर बाहेरच्या जनुकाला एखाद्या पिकाच्या जनुकीय साच्यामध्ये टाकून मिळवण्यात आलेल्या इच्छित गुणधर्मांच्या पिकांना जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके असं आपण म्हणत असतो. याचा अगोदरचं उदाहरण अभ्यासलं आपण, बीटी कॉटन, त्यानंतर बीटी ब्रिंजॉल. तर अशा प्रकारची बरेचशी पिकं आहेत, त्यांना आपण जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके असे म्हणत असतो. तर या पद्धतीने पिकांच्या जास्त उत्पादन देणाऱ्या, त्याचबरोबर रोगप्रतिकारक क्षमता अधिक असणाऱ्या, क्षारता प्रतिकारक, तणनाशक प्रतिकारक, दुष्काळी तसेच थंडीच्या परिस्थितीमध्ये देखील तग धरू शकणाऱ्या पिकांच्या प्रजाती निर्माण केल्या जातात. आणि या सर्व कारणांमुळे जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके शेतकऱ्यांच्या फायद्याचीच आहेत. जाऊया पुढील प्रश्नाकडे. मानवी शरीरातील काही अवयव बहुमोल आहेत, हे तर सर्वांना मान्यच करावं लागेल ना. त्याचं कारण आपण जाणून घेऊया. तर मानवी शरीर निरनिराळ्या अवयवांच्या कार्यानुसार चालत असतं. यामध्ये मेंदू, वृक्क म्हणजे किडनी, त्यानंतर फुफ्फुसे, हृदय, यकृत असे काही अवयव जिवंत राहण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेतच. तसेच आपली ज्ञानेंद्रिय, विशेषतः डोळे, हे बहुमोल आहेत. या अवयवांचे कार्य जर बिघडले तर नक्कीच आरोग्याला धोका निर्माण होतो. त्याचबरोबर मेंदूसारख्या अवयवात तर पुनर्जननाची क्षमता देखील नसते. काही अवयवांची
डागडुजी शस्त्रक्रियेने करता येते, परंतु अशा अवयवांची कार्यक्षमता जर कमी झाली तर आपले जगणे असह्य होते. म्हणूनच या सर्व अवयवांना बहुमोल अवयव असं म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न, मरणोत्तर देहदान आणि अवयवदान यासारख्या संकल्पना पुढे आल्या पाहिजेत. त्याची कारण आपण जाणून घेऊया. तर अपघात, रोग, आजार इत्यादी कारणांमुळे एखाद्या व्यक्तीचा अवयव निकामी होऊ शकतो किंवा खराब होऊ शकतो. तर अशा वेळेस त्या व्यक्तीचं जगणं अगदी असह्य झालेलं असतं, त्याला त्रास होत असतो. त्यामुळे अशा व्यक्तींचं किंवा या रुग्णांचं प्रसंगी मृत्यू देखील ओढावू शकतो. तर अशा परिस्थितीमध्ये या व्यक्तीचा जीव वाचू शकतो कधी, की ज्या वेळेस या व्यक्तीला ते ठराविक असा अवयव देणारा अवयवदाता जर भेटला तर. आणि असंही मरणानंतर आपल्या शरीराची आपण विल्हेवाट लावणार आहोतच, त्याऐवजी त्या योग्य गरजूवंत व्यक्तीला आपल्या शरीरातील योग्य असा अवयव जर आपण दिला तर नक्कीच त्या व्यक्तीचं प्राण वाचवू शकतो. आणि या परिस्थितीमध्ये अशा या सर्व गोष्टींमध्ये सरकारी व काही सामाजिक संस्था देखील जनजागृती करत आहेत की अवयवदान करा किंवा देहदान करा, आणि यामुळे एखाद्या व्यक्तीचा प्राण नक्कीच वाचू शकतो. त्यामुळेच मरणोत्तर देहदान आणि अवयवदान यासारख्या संकल्पना पुढे येणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा पाठ आहे तो म्हणजे सामाजिक आरोग्य. तर आजकाल शाळकरी मुलांना ताणतणावांचा सामना करावा लागतो. त्याचं कारण आपण जाणून घेऊया. तर विभक्त कुटुंब पद्धतीतील मुले किंवा बऱ्याच ठिकाणी कुटुंब विभक्त झालेले असतात. अशा विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये मुले राहतात किंवा जी मुले असतात त्यांच्या मुलावर मानसिकरित्या एक वेगळाच प्रकारचा परिणाम होत असतो किंवा झालेला असतो. त्याचबरोबर आजकाल महागाईमुळे तसेच स्त्री स्वातंत्र्यामुळे घरामध्ये आई देखील नसते, आई देखील कामाला जात असते आणि घरात वडीलधारे नसल्यामुळे ही मुले एकाकी होतात. त्याचबरोबर अभ्यास व शाळा या ठिकाणी जीवघेणी स्पर्धा असते किंवा आहे, आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे मुलांना भुलवणारी प्रलोभने देखील वाढलेली आहेत. मित्रांच्या चुकीच्या संगतीमुळे तर ही मुले कधी कधी व्यसनाशी ओळख करून घेतात आणि पुढे यांचं व्यसनांचं हे प्रमाण वाढत जातं आणि ही मुले व्यसनाच्या अधीन होतात. आणि यामुळे घराबाहेरच्या जगात मुलांसाठी सुरक्षित वातावरण नाही, ही एक भावना या सर्व मुलांच्या मनामध्ये निर्माण होत असते. आणि या सर्व भावनांचा कोंडमारा होऊन ही शाळकरी मुले ताणतणावांच्या प्रसंगांना सामोरे जात आहेत. मग यावरती उपाय काय आहे, की जे सर्व पालक आहेत, आई वडील आहेत, यांनी आपापल्या मुलांकडे योग्य प्रकारे लक्ष देणं अत्यावश्यक आहे आणि मुलांनी देखील या गोष्टीपासून दूर राहणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, मैदानी खेळांचे महत्त्व अतुलनीय आहे. त्याचं कारण आपण जाणून घ्या. मैदानी खेळांमुळे व्यायाम होतो, त्यामुळे शारीरिक फायदे तर होतच असतात. शिस्त, इतरांशी आंतरक्रिया, त्याचबरोबर संघभावना निर्माण होत असतात आणि एकाकीपणा नाहीसा होतो. आपण ॲज अ टीम, एक पूर्ण संघ म्हणून आपण खेळत असतो. त्यामुळे संघभावना आपल्या मनामध्ये रुजली जाते, तयार होत असते. आणि एखादा व्यक्ती जर स्वतःला किंवा एखादा विद्यार्थी जर स्वतःला एकटा समजत असेल तरी एकटेपणाची भावना त्याच्या मनामधून दूर होते. त्याचबरोबर समाजाभिमुख व्यक्तिमत्व निर्माण होते आणि मानसिक ताणतणाव व नैराश्य दूर होते. आणि यामुळे आनंदी व आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी मुलांसाठी विशेषतः किंवा सर्व व्यक्तींसाठी मैदानी खेळांचे महत्त्व हे अतिशय अधिक आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढचा प्रश्न की मद्यसेवन कधीही वाईटच असते. हो, बरोबर आहे. त्याचं कारण आपण जाणून घेऊया. तर मद्य तयार करताना चुकीच्या प्रक्रियेमुळे विषारी मद्याची निर्मिती होत असते. अशा प्रकारच्या मद्यसेवनामुळे प्रसंगी मृत्यू देखील ओढावतो. मद्यातील अल्कोहोलमुळे चेतासंस्था व मेंदू यावर आपला ताबा राहत नाही आणि यावरती विपरीत परिणाम होत असतो. त्याचबरोबर यकृत, वृक्क म्हणजे किडनी यांची देखील कार्य बिघडत असते. आणि यामुळे मद्यपींचे म्हणजे जे व्यक्ती मद्यपान करत असतात त्या मद्यपींचे आयुष्यमान देखील कमी होत असते. विद्यार्थ्यांच्या मेंदूची स्मरणशक्ती
कमी होत असते, त्याचबरोबर शिकण्याची क्षमता, सारासार विचार करण्याची क्षमता ही पूर्णपणे नष्ट होत असते. तसेच मद्यामुळे सामाजिक आणि कौटुंबिक समस्या देखील निर्माण होत असतात. त्यामुळे मद्यसेवन हे कधीही वाईटच आहे. त्यामुळे मद्यसेवनाकडे नक्कीच आपण वळलं नाही पाहिजे. मद्यसेवनापासून आपण दूर असलं पाहिजे. शेवटचा पाठ आपत्ती व्यवस्थापन. त्यामधील एकच प्रश्न मित्रांनो की अभिरूप सराव आवश्यक असतो. त्याचं कारण काय आहे की सुरुवातीला अभिरूप म्हणजे काय आहे, तर अभिरूप म्हणजे आपण असा एक प्रसंग तयार करत असतो की त्या ठिकाणी खरीच एखादी दुर्घटना घडलेली आहे आणि दुर्घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी आपण नेमकं काय केलं पाहिजे, कोणत्या गोष्टी केल्या नाहीत पाहिजे, हे सर्व करण्यासाठी जो एक सराव घेतला जातो त्याला म्हणायचं अभिरूप सराव किंवा मॉक ड्रिल. त्याची काय वैशिष्ट्य आहेत? पहिलं वैशिष्ट्य, आपत्तीस देण्याच्या प्रतिसादाच्या तयारीचे मूल्यमापन करण्यासाठी हे आपण वापरत असतो किंवा याची आवश्यकता असते. त्याचबरोबर आपत्ती नियंत्रण विभागात समन्वय सुधारण्यासाठी, स्वतःची कार्यक्षमता ओळखण्यासाठी, त्यानंतर आपत्तीला जलद प्रतिसाद देण्यासाठी देखील अभिरूप सराव घेण्यात येत असतोच. नियोजित कृतींचा यशस्वीता तपासण्यासाठी किंवा यामध्ये काही बदल करणं आवश्यक आहे का, या सर्वांसाठी अभिरूप सराव हा आवश्यक असतोच. त्याचबरोबर संभाव्य त्रुटी आणि धोके ओळखण्यासाठी ही अभिरूप सराव घेतला जातो. तर मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 या विषयातील जेवढे उर्वरित पाठ होते त्या पाठांमधील शास्त्रीय कारणे द्या या प्रश्न प्रकारांचा आपण अभ्यास केलेला आहे. बोर्ड परीक्षेमध्ये यातील नक्कीच प्रश्न येतील, बहुतांश प्रश्न येतील. त्यामुळे या सर्व प्रश्नांचा आपल्याला चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. तर या अगोदरच्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर विज्ञान भाग 2 मध्ये एकूण 47 प्रश्नांचा आपण समावेश केलेला आहे शास्त्रीय कारणे द्या या प्रश्न प्रकारामध्ये. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे वेगवेगळे शैक्षणिक अपडेट व विज्ञान विषयक व्हिडिओज मिळवण्यासाठी नक्की